अँबॅसेडर प्रथमेश ठाकूर सरांना तुम्ही ऐकलत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खैरवाडी या संघाच्या माध्यमातून दिनेश आणि त्याच्या साथीला अक्षय राठोड ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित ही भव्य दिव्य नाईट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. यावेळी सफल झाले. अडबा बॅट ऑन सेटला बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता. याच फटक्यांसाठी सातत्यानं दिनेश शेटार ओळखले जातात आणि सध्याच्या घडीला ते आज ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलेत. मिस्टर 360 अगदी मैदानाच्या चारही बाजूला फटके लगावण्याची एक क्षमता या फलंदाजाकडे खूप सारी आहे. परंतु सध्याच्या घडीला सनीचा वेग खूप सारा आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिले 2 बॉल हे मात्र निर्धाव स्वरूपाचे आलेत. दिनेश शेटार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. अगदी खैरवाडी या संघासाठीचं बरंचसं क्रिकेट त्यानं सुद्धा खेळलंय आणि अनुभव हाच खऱ्या अर्थानं माणसाचा गुरु असतो. आणखीन एक वेगवान बॉल अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफस्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणखीन एक वेगवान बॉल यष्टीरक्षक अबी याचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉटबॉलच्या मदतीनं स्कूटकार थांबतोय. स्कूटकारवरती कोणतीही धाव सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत नाहीये टीम खैरवाडी या संघाची. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणखीन एक रोह्याचा 360 आपल्याला अभि मेहतर सुद्धा पाहायला मिळतोय. परंतु पहिल्या पूर्वार्धामध्ये जिथे सनी हा गोलंदाज आपलं वर्चस्व गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 3 बॉल मध्ये कोणतीही धाव त्यानं खर्च केली नाहीये. प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावर भेदक मार्याचा तो हाताळतोय. आणखीन एक वेगवान बॉल इथे मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात येतोय. शरीरावरती आदळणारा हा बॉल यष्टीरक्षक अभि मेहतरच्या दस्तानामध्ये जातोय. हा बॅक टू बॅकचा 4था डॉट बॉल येतोय. धावांपासून वंचित ठेवले. पहिल्या षटकामध्ये मॅग्नेटरी पॉवर प्लेचे षटक हे खऱ्या अर्थानं धावा जमा करण्यासाठी असतो टीम बॅटिंग करणाऱ्या संघाला. परंतु इथे मात्र पहिला 4 बॉल सनी आपल्या वेगावरती सातत्यानं हवी होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्यासाठीच ते सातत्यानं ओळखले जातात. सध्याच्या घडीला मॅग्नेटरी पॉवर प्ले षटकामध्ये त्यांना विश्वास दाखवलं आणि पहिल्या 4 बॉल मध्ये वर्चस्व सुद्धा सनी वरणकर याचं राहिलंय. ओ पिच बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॅटिश लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक सिंगल कंप्लीट केली. एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल. 5व्या बॉल वरती खातं खोललं टीम खैरवाडी या संघानं. पहिली धाव ही धाव फलकावरती येते तब्बल 5 बॉलच्या समाप्तीनंतर. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तांबडे आणि विघ्नार्था किल्ला अगदी 44 धावा या मैदानावरती डिपेंड होत असताना आपण पाहिल्या. एकंदरीत या संपूर्ण रजनी क्रिकेटमध्ये या पहिल्या रात्रीमध्ये 3 मॅच पाहिल्या. 3 मॅच मध्ये पहिला बॅटिंग करणारा संघ इथे विजय संपादन करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी सडपा बॅटनं खेळायचं होतं. बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाहीये. बॉलिंग स्वीप करायचं होतं अक्षय राठोडला. अगदी शरीरावरती आदळणारा हा बॉल एक सिंगल या बॉल वरती प्राप्त करण्यात आली. एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येईल. पहिला 6 बॉलचा खेळ. 6 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावा आहेत. टीम खैरवाडी या संघाच्या 2 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये खूप सारी चांगली बॉलिंग पाहायला मिळते टीम गवळवाडी या संघाच्या बाजूनं. सनी वरणकर यांना आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये वेगवान गोलंदाजी करण्यासाठी सातत्याने ते ओळखले जातात. पहिल्याच बॉलवरती नवीन बॉल ते घेऊन आले आणि नवीन बॉलवरती वर्चस्व सुद्धा सनी वरणकर यांचं राहिलं. अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. टीम गवळवाडी या संघाच्या माध्यमातून सौजन्य पायकर हे गोलंदाजी मार्कवरती आहेत. आणखीन एक वेगाचा बादशाह गोलंदाजी मार्कवरती येतोय. रोहा तालुक्यातील वेगवान गोलंदाजांपैकी आणखीन एक गोलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती सौजन्य पायकर मॅन फ्रॉम गलवाडी या संघाचा सितारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी येतोय. तत्पूर्वी आपण विनंती करूयात सानिगाव आणि धाटाव या दोन्ही टीमनं सज्ज राहायचंय. ज्यावेळेस मधल्या इनिंगचा ब्रेक होईल त्यावेळेस आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन आपण त्वरितच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. सौजन्य पायकर पर्याय क्रमांक 2 टीम गवळवाडी या संघाच्या माध्यमातून सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. वेगाचे बादशाह आहेत सध्याच्या घडीला ते गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ओ पिच बॉल फटका फसला. बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज सौजन्य बॉलच्या खाली केली जाणार नाही या चुकी. धक्का क्रमांक पहिला. महत्वाचा फलंदाज अक्षय राठोड बाद. महत्वाचा फलंदाज अक्षय राठोड मैदानाच्या बाहेर पडतोय. जबाबदारी दिली होती संघानं. आज ओपनर म्हणून सिलेक्ट केलं. त्यानंतर बॅटिंग करत असताना अगदी 2 बॉल फेस करत असताना एक धाव त्याच्या बॅटमधून आली. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतीये टीम खैरवाडी या संघाची. अक्षय राठोड बाद झाले. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अथर्व दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा सनी वरणकरनं खर्च केल्या. त्यानंतर सौजन्य आले. सौजन्य पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे.
व्यासपीठावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दहावीर चषकाचे जनक सन्माननीय तुषारजी शिंदे साहेब आणि अगदी काही दिवसांपूर्वी त्यांच्या माध्यमातून कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा आपण पाहिली. एक दिमागदार आकर्षक असं आयोजन त्यांच्या माध्यमातून संपूर्ण रोह्याच्या क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळालं. षटकातील दुसरा बॉल सौजन्य दाखल झाले राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळेस वेगवान बॉल टप्पा पडला त्यानंतर दिशा चुकल्या. बॅटबॉलचा इशारा येईल. बॅटबॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोरकार्ड एकच्या मदतीनं पुढे सरसावते. स्कोरकार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 3 या आकडावरती. 3 धावा फलकावरती आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रत्येक खेळाडू असेल किंवा प्रत्येक समालोचन असेल त्याच्या पाठीशी सातत्याने उभे राहत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर अगदी तुषारजी शिंदे सर सुद्धा प्रत्येकाला कशी संधी देतील तेच पाहत असतात. खेळाडूंना सातत्यानं संधी देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबरीनं यावेळेस खराब फेक राहिली टीम गौलवाडी या संघाच्या माध्यमातून. धावा तब्बल इथे मात्र खर्च कराव्या लागतील. सध्याच्या क्षणाला 6 धावा इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खर्च करावा लागणार आहेत टीम गौलवाडी या संघाला. 6 धावाल्या 6 धाव्याच्या मदतीनं स्कोरकार्ड पुढे सरकतो. स्कोरकार्ड वरती धावा 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतात. जिथे धावांपासून वंचित राहिलेला खैरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी चुकी राहिली टीम गौलवाडी संघाची. धावा खूप साऱ्या या बॉलवरती त्यानं खर्च केलेला आपण पाहिल्यात. परंतु इथून कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करावं लागणाऱ्या टीम गौलवाडी या संघाकडून सौजन्य पायकर हे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर बॉल वेगवान वेग या गोलंदाजाकडे खूप सारं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. यष्टीरक्षक थोडेसे फंबल झाले आणि नंतर एक सिंगल इथे मात्र सहजरित्या अर्षित करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोरकार्ड पुढे सरकतोय. स्कोरकार्डावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. मैदानाच्या आतमध्ये गौलवाडी या संघानं टॉस जिंकलं होतं. माफी असावी टीम खैरवाडी संघानं टॉस जिंकलं. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. गौलवाडी संघाला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. गोलंदाजी करत असताना प्रभावित करून सोडणारी गोलंदाजी राहिली सनी वरणकरची. अवघ्या 2 धावा त्यानं पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्या. त्यानंतर सौजन्य आले. सौजन्य मात्र चांगली गोलंदाजी करतात. सध्याच्या घडीला पुनश्च ते गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत राईट ओव्हर द विकेट. यावेळेस विकेट करायचं होतं. पॅटर्न बॉलचा संपर्क नाही आहे. वेगवान बॉल आणखीन एकदा अचूक टप्प्यावरती पडल्यानंतर यष्टीरक्षक सनी वरणकरचा वैध घेतोय. डॉटबॉलची सांगता केली जाते. डॉटबॉलच्या मदतीनं स्कोरकार्डवरती धावसंख्या 10 या आकड्यावरती स्थिरावते. अगदी जर आपण विचार केला तर टीम आरके गौलवाडी या संघ सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. अगदी जर आपण पाहिलं तर या असोसिएशनचा संपूर्णतः विचार केला ना तर बॉलिंग अटॅक खूप सारा चांगला टीम गौलवाडी या संघाचा. त्यामध्ये वेगाचे बादशाह प्रजेश वरणकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सनी वरणकर यांना पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. त्यानंतर सध्याच्या घडीला सौजन्य हे षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस सरबा बॅटनं ऑनसेटला फटका एक्झिक्यूट केला. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आला. टिपला असेल संपला. फलंदाज दिनेश जटारचा खेळ. धक्का क्रमांक 2 फलंदाज दिनेश जटार बॅक टू डगआउट. दुसऱ्या विकेटचा मैदानाच्या आतमध्ये पतंग होतोय. जिथे दिनेश जटार आघाडीला आले. खूप सारे नाराज केले त्याने आपल्या संघाला. 6 बॉल फेस केले. 6 बॉल मध्ये अवघी 1 धाव त्याच्या बॅटमन आल्या. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला उमेश साळुंके सर आपल्याला पाहायला मिळतात. मागील 4 दिवस रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी त्यानंतर कालच्या दिवसामध्ये दहावीर क्रिकेट असोसिएशनची रजनी क्रिकेट स्पर्धा त्यानं कव्हर केली. आजच्या दिवसामध्ये रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची भव्य दिव्य नाईट टुर्नामेंट सुद्धा कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ऍज अ बेस्ट स्कोरर 1 बॉल बाकी आहे. ऍज अ स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर संपूर्णतः स्पर्धा ड्रीम्स क्रिकेट या स्पर्धेच्या वधीत या स्पर्धेमध्ये ड्रीम्स क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्याचबरोबरीनं श्री साई स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर व्हॉइस ऑफ कल्याण नेटिव्हली प्रथमेश ठाकूर सरांना सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळतोय. वेगवान बॉल टप्पा पडला. तदनंतर वेगानं बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला. डॉटबॉलच्या मदतीनं स्कोरकार्ड थांबतोय. स्कोरकार्डवरती धावा. षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात येईल. पहिला 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. पहिल्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावसंख्या 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 12 बॉल मध्ये 10 धावा फलकावरती आल्यात. मैदानाच्या आतमध्ये अथर्व आणि महेश
हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दोन षटकामध्ये वर्चस्व राहिले टीम गौळवडी या संघाचं. सनी वरणकरनं पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर आलेले सौजन्यानं मात्र एक विकेट मिळवली आहे आणि 8 धावा त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी ज्यानं पहिलं मांडणी पॉवर प्लेचं षटक हाताळलं, अवघ्या 2 धावा खर्च केला तोच गोलंदाज सनी वरणकर. षटक क्रमांक 3 मध्ये येतो टीम गौळवाडी या संघाच्या बाजूने. अथर्व आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खैरीवाडी या संघाकडून बॅटिंग करते. अथर्व अगदी जर आपण पाहिलं तर नौका खेळाडू आहे. बॅटिंग करत असताना सातत्याने चांगली कामगिरी या संपूर्ण क्रिकेट असोसिएशन मध्ये त्याची राहिली आहे. प्रमोट केले यावेळेस टीम खैरवाडी या संघाने बॅटिंगसाठी. आता मात्र धावा बनवायच्यात. खऱ्या अर्थाने एकंदरीत जर विचार केला ना तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती सनी. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पुनश्च तेच गोलंदाज मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. समोर बॅटर अथर्व. षटकातील हा पहिला बॉल पिच बॉल लॉफ्ट केलाय. बॉलला फेकून दिलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले. चुकी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. एक सोपा झेल धरतीला दान झाला. एक सिंगल पहिल्या बॉल वरती सनी याच्या अगेन्स्ट खेळली. एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्ड वरती धावा 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम सानेगाव त्याचबरोबर सोनार सिद्ध दाटा या दोन्ही टीमला विनंती करतोय पहिल्या इनिंगचा ब्रेक होईल त्यावेळेस आपण आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी हजर राहायचा. सनी वरणकर षटकातील दुसरा बॉल बॅटिंगसाठी महेश आपल्याला पाहायला मिळतात. एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज ऍज अ फिनिशरच्या भूमिकेमध्ये ते बॅटिंग करतात. हाफ ट्रॅकर बॉल बॅटने खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या टप्पा पडला अनएक्सेप्टेड बाउन्स त्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचा परिपूर्ण उपयोग खऱ्या अर्थानं सनी वरणकरनं केला. अचूक टप्प्यावरती भेदक मारायची व्हेरिएशन आणि मराठीच असणारी ही गोलंदाजी सनी वरणकर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. कधी पुढचे लंच बॉल तो सातत्याने हाताळतोय, कधी बॅकअप लेनला तो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. गोल्डन स्पॉटवर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. बाउन्स या गोलंदाजाकडे खूप सारा आपल्याला पाहायला मिळाला या संपूर्ण मॅच मध्ये. आणखी एक हाफ बॉल यावेळेस समरिंग राहिला. हलक्यातनं स्टेअर केलं पॉइंटचा क्षेत्ररक्षक. वेगाना बॉलवरती येतो. एक सिंगल अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 या आकड्यावरती. 12 धावा फलकावरती आहेत. पहिल्या पूर्वार्धामध्ये टॉस जिंकला होता. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आघाडीला आलेले दिनेश थोडेसे का होईना नाराज केलं. 6 बॉल फेस केले. अवघे 1 धाव त्याच्या बॅटमधून आली. अक्षय सुद्धा अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाले. 2 बॉल फेस करत असताना अक्षयच्या बॅटमधून 1 धाव आली. त्यानंतर डाव सांभाळण्याचं काम अथर्व मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक जीवनदानाच्या मदतीनं सध्याच्या घडीला तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आप ट्रॅकर बॉल अडपा पाटणं खेळायचं होतं. बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाही. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल ठेवण्याचा काम मैदानाच्या आतमध्ये सनी वरणकरने केला. आणखीन एक डॉट बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळाला. स्कोर कार्ड स्थिरावले. स्कोर कार्ड वरती धावा सध्याच्या घडीला 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे सनी वरणकर पहिल्या 4 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, अचूक मारायची, भेदक मारायची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते टीम गौळवाडी या संघाच्या माध्यमातून. सौजन्यानं आपण पहिल्या षटक क्रमांक 2 मध्ये 8 धावा खर्च करत 2 महत्वाच्या विकेट त्यानं मिळवल्या. पहिल्या षटकामध्ये सनी वरणकरनं अवघ्या 2 धावा खर्च केल्या. इथून बॅकफुट वरती पाहायला मिळतोय खैरवाडी या संघ. हाफ ट्रॅकर बॉल अडबा बॅटने खेळला. जिथे क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये वेगाना बॉल वरती येतो. एक सिंगल इथे सहजरित्या अर्चित करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 13 या अंकावरती. 13 धावा फलकावरती आहेत. आमचे स्कोर मित्र उमेजी साळुंके सर आम्हाला दर्शवतात की या षटकातील शेवटचा बॉल आहे. अगदी जर आपण पाहिलं तर रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक शानदार बहारदार असं आयोजन या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संकेतजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी खऱ्या अर्थाने खूप सारी मेहनत संकेतजी देशमुख साहेब त्याचबरोबर सर्व खेळाडू आणि सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून घेण्यात येईल. आणि स्पर्धा एकदा खऱ्या अर्थानं यशाकडे वाटचाल सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं योगदान सुद्धा उपाध्यक्ष रवीजी मोरे साहेबांचं सुद्धा राहिलंय. चांगलं कामकाज सातत्यानं त्यांच्या माध्यमातून या क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल याही बॉलवरती आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्ड वरती धावा 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात येतोय. पहिला 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आल्यात 14 धावा. 18 बॉल मध्ये 14 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम श्री गणेश
खैरवाडी हा संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चला स्पीडअप घ्या, जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये कारण की आजचा दिवस खऱ्या अर्थानं तब्बल 12 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आतापर्यंत आपण चौथ्या मॅच कडे आहोत जिथे गौळवाडी आणि खैरवाडी हे दोन संघ आमने सामने लढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 14 तळण्यासाठी गोलंदाज मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रजेश वरणकर आणखीन एक वेगवान गोलंदाज, अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी सातत्यानं ओळखले जातात. पहिलं षटक सलामीची गोलंदाजी सातत्यानं करतात, परंतु आज खऱ्या अर्थाने गौळवाडी हा संघ रणनीतीमध्ये बदल करून उतरला जिथे प्रजेशच्या हातामध्ये चौथं षटक सुपूर्द केलं. बॅटिंगसाठी महेश दाखल झालेत. वेगवान बॉल पाक प्रत्येक चेंडू हा गोल्डन स्पॉटवरती हाताळण्याचं कार्य गोलंदाजांच्या माध्यमातून चालू आहे. गोल्डन स्पॉटवरती टप्पा पीच झाला, त्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबतो. स्कोर कार्डवरती धावा संख्या सध्याच्या घडीला 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा या धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग रिझनला बॉल वरती आला, झेलली ते धरतीला दान झाला, जज करू शकले नाहीयेत. महेश सारखा एक विस्फोटक फलंदाज सध्याच्या घडीला बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला असता. एक सिंगल या बॉल वरती आले, एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टीम खैरवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. बॅटिंग करत असताना पहिले 2 महत्वाचे फलंदाज अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाले. त्यानंतर अथर्व हळूहळू होईना या मॅच मध्ये धावा जमा करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. ओपिच बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक लॉंगचा क्षेत्ररक्षक सौजन्य बॉल वरती आला. फिक त्याची चांगली राहिली आहे. धाव तत्वर हर्षित करण्यात आले. 1-1च्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती याला. षटक क्रमांक 14 चौथ्या षटकातील पहिल्या 3 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा प्रजेश वरणकरनं खर्च केल्या. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाज हा मात्र मैदानाच्या आतमध्ये इकॉनॉमिक गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये खूप साऱ्या कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये मलखंडवाडी संघाच्या विरोधामध्ये जे भवानी रोड संघाने सर्वाधिक धावा जमा केल्या 66. त्यानंतर विघ्नहर्ता किल्ला संघ 44 धावांवरती रोखलेला पण पाहिला. पहिल्या मॅच मध्ये 49 धावा पाहिल्या. प्रत्येक मॅच मध्ये धावा डिफेंड होत असताना सुद्धा आपण पाहिल्यात आणि डिफेंड करणारा संघ इथे विजय सुद्धा झाला. खैरवाडी संघाने त्याच कारणानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावा करण्यापासूनच पूर्वार्धाच्या काळामध्ये वंचित राहिला खैरवाडी हा संघ. एक सिंगल या बॉल वरती आले, एका सिंगलच्या मदतीने 17 धावा या सध्याच्या घडीला गोलंदाजी मागवरती आहेत. प्रजेश वरणकर वेगवान गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून चालू आहे. अवघ्या 3 धावा तो पहिल्या 4 बॉल मध्ये खर्च करतोय. हाफ ट्रॅकर फटका मोठा एक्झिक्यूट करायचा होता. बादशॉट रडार मध्ये बॉल आला नाही. बॉल हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, जिथे 2 धावा इथे सहजरित्या हर्षित करण्यात आल्या. 2 धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्डवरती धावा संख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचतीये. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 14 मार्ग असताय. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. प्रजेश वरणकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. प्रत्येक गोलंदाज हा मात्र फलंदाजांवरती हावी राहिला. कोणत्याही पद्धतीचे मोठे फटके त्याने एक्झिक्यूट करू दिले नाहीयेत. सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना टीम गौळवाडी हा संघ षटक क्रमांक 4 मधील हा शेवटचा बॉल गोलंदाज प्रजेश राईट अप ओव्हर द विकेट दाखल झालेत. हाफ ट्रॅकर बॉल देखील फटका एक्झिक्यूट केला अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती आला. दुहेरसाठी फलंदाज परतलेत. विकेट मात्र मिळत नाहीये. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा केल्या गेल्यात. या 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा 21 या कडावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 14 संपुष्टात येतोय. पहिल्या 24 बॉलचा खेळ. 24 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आल्या 21. तत्पूर्वी आपण टॉस साठी विनंती करूयात. सानेगाव आणि त्याचबरोबरीने विपक्षामध्ये लढत असताना सुनारसिद्ध दाटाव संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. विनंती असणाऱ्या टीम सानेगाव आपण सुद्धा टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे दाखल व्हा.
सानिगाव टीमला आपण विनंती करूयात की आपण आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन कॅप्टनला प्रेझेंटेशन बॉक्स कडे टॉस साठी धाडायचं आहे. षटक क्रमांक 14 तळण्यासाठी गोलंदाज मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. टीम गौरवाडी या संघाच्या माध्यमातून हर्ष महागावकर गोलंदाज मागवरती आहेत. आणखीन एक वेगवान गोलंदाज मागवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसला, क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आलेत. विकेट मैदाना शॉट मध्ये प्राप्त केली आहे. 21 अंकावरती तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती हर्ष महागावकर या गोलंदाजाने विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. महेश 8 बॉल फेस करत असताना 4 धावा महेशच्या बॅटमधून आल्या. सध्याच्या घडीला तो डगाऊटच्या दिशेला परततोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय दिनेश महाडिक. हर्ष महागावकर याला पहिला बॉलवरती विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळते. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, आणखीन एक अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय दिनेश महाडिक. हाफ टॅकर समोरच्या दिशेला मोठा फटका एक्झिक्यूट केला. फटका फसलाय, सौजन्य पायकर बॉलच्या खाली टिपलाय. सेल संपलाय. फलंदाज दिनेश महाडिकचा खेळ. धक्का क्रमांक 14. फलंदाज दिनेश महाडिक बॅक टू डगआउट. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळते. हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. एलिव्हेशन मिळालं नव्हतं, बॉल ट्रॅव्हल झाला नाही. त्यानंतर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली हर्ष सौजन्यानं येत असताना आपण पाहिलं. बॅक टू बॅकची दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवली आहे हर्ष महागावकर यानं. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट त्यांना प्राप्त केल्या. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरा मॅच मध्ये आपण जय भवानी रोट या संघाकडनं हॅट्रिकच्या गधारावरती येत असताना 3 गोलंदाजांना पाहिलं. निशिक कर्णेकर, त्यानंतर मयूर मोरे यांना पण हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहिलं होतं. हॅट्रिक कंप्लीट झाली नाही या, परंतु या रात्रीतील पहिली विकेटची हॅट्रिक हर्ष महागावकर कंप्लीट करतील का? हॅट्रिकचा हा बॉल आहे. वेगवान बॉल, हाफ ट्रॅकर टप्पा पडला. त्यानंतर विज्ञानं निघून गेल्या. दिशा चुकल्या. बॅटबॉलचा इशारा येतोय. बॅटबॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा 22 अंकावरती जाऊन पोहोचतात. 22 धावा धाव फलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम खैरवाडी या संघाकडनं स्वराज सध्याच्या घडीला बॅटिंग करतात. इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकाचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुन्हा हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत गोलंदाज हर्ष. हाफ ट्रॅकर बॉल हा वेगवान आपल्याला पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेत असताना एक सिंगल इथे सहजरित्या कंप्लीट करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचती आहे 23 या आकड्यावरती. 23 धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 स्लॉग व डेथ ओव्हर मध्ये हर्ष महागावकर आपल्याला पाहायला मिळतोय. या इनिंग मध्ये अजून सुद्धा शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. षटकातील 4था बॉल हर्ष महागावकर दाखल झालेत. राईट हॅम ओव्हर द विकेट. यावेळेस वेगवान बॉल इस्टर्नचा वेध घेतोय. यू मिस आवाल बट डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का बसेल. टीम खैरवाडी या संघाला 5वा फलंदाज अथर्व बॅक टू डगआउट. अथर्वची विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. या षटकामध्ये एकंदरीत जर विचार केला तर हर्ष महागावकरनं तब्बल 3 विकेट एका षटकामध्ये प्राप्त केल्यात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय करण मोरे. करण मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. 7व्या क्रमांकाचा हा फलंदाज बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हर्ष महागावकर 3 विकेट एका षटकामध्ये त्यांना प्राप्त केल्यात. पहिल्या 4 बॉलमध्ये 3 विकेट, अवघ्या 2 धावा त्यानं आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या. नौकरी आताचा फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. क्षेत्ररक्षणाची विवर्षणा सध्याच्या घडीला बदलली जाईल. 30 सकटच्या बाहेर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर रिझर्व मध्ये प्रजेश वरणकर, नंतर डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. चला स्पीडअप घ्या. डावखुरी आताचा करण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती हर्ष गोलंदाजी मार्कवरती पुनश्च दाखल झालेत. करण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतील. वेगवान बॉल टप्पा पडला. तदनंतर वेगानं बॉल निघून गेला. यष्टिरक्षकाचा वेध घेण्यात आला. आणखीन एक डॉट बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबतो. स्कोर कार्ड वरती धावा 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात.
या इनिंग मधील या पूर्ववर्तीच्या खेळामधील शेवटचा एक बॉल बाकी असणार आहे. हर्ष महागावकर पुनश्च गोलंदाज मार्क वरती दाखल झाले. षटकातील शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर आडवा बाटलावून सेटला खेळत होता. यष्टीरक्षक फंबल झाले. बॅकअप चांगलं राहिलं. शॉर्ट टर्मॅन रिजनच्या क्षेत्ररक्षकाचं एक वाईट बॉलचा इशारा आहे. वाईट प्लस एक अशा एकंदरीत 2 धावा या धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्डवरती धावा संख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत या षटकातील या इनिंग मधील या पूर्ववर्तीच्या खेळामधील हा शेवटचा एक बॉल आहे. हर्ष महागावकर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3 विकेट त्यानं या ओव्हरमध्ये मिळवल्यात. वेगवान बॉल गुळले स्पॉटमध्ये टप्पा पीच झाला. तदनंतर अनएक्सेप्टेड बाउन्स फलंदाजाच्या नाकात तोंडात जवळून जाणार हा बॉल निर्धाव घोषित केला गेला. षटक क्रमांक 5 शेवटचं षटक इथे संपुष्टात आलं. या षटकामध्ये हर्ष महागावकरनं दावा खर्च केला. 4 विकेट त्यानं प्राप्त केल्या. 3 पहिल्या पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये 25 धावा झाल्यात. येणाऱ्या 30 बॉल मध्ये विजयासाठी टीम गौलवडी या संघाला गरज असणार आहे 26 धावेची. टॉस साठी पण विनंती करूया. टीम सानेगाव विपक्ष लढत असताना सोना सीधा धाटाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. निशी आपण आपल्या शुभास आपण टॉस करूयात. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण टॉस कंप्लीट करत आहोत. तू काय घेऊन आलाय? तर टॉस आपण कंप्लीट करतो. दोन्ही टीमचे कॅप्टन सानेगाव 11 आणि श्री सोना सिद्ध धाटव. हेड्स इज द कॉल. छापा कॉल केलाय. निशीने टॉस उडवलाय. कुठे नाही परत करावा लागेल मला तर वाटतंय. नाही परत करूया. निशी इथेच उडवा टॉस. आता लांबून उडवतात. नाही चला हरकत नाही. कॉल कोणाचा आहे? श्री सोना सिद्ध धाटव संघाचा कॉल. छापा होता. छापाच आलाय. हेड्स आहे. सिद्धू टॉस आपण जिंकलेला आहात. प्रथमतः रजनी क्रिकेट आपण खेळत आहात. 5 षटकांचा सामना निर्णय काय असेल? निर्णय थोडा 1-5 मिनिटात सांगतो. जरा टीमचे डिस्कशन करून. मुख्य प्रवेशद्वारातून जेव्हा तुम्ही आत आलात इतकं भव्य आयोजन पाहिलं. या आयोजनामध्ये तुझा देखील महत्वाचा वाटा राहिलाय. पण एकंदरीत आयोजन करताना काय अडचणी समोर आल्या? किती सर्वांनी साथ दिली? काय सांगशील सर्वांबाबत? नाही आयोजन करताना सगळे सोबत होते म्हणून इतकं मोठं आयोजन हे झालं. सगळ्यांचा सपोर्ट होता म्हणून झालं आयोजन. प्लेइंग 11 स्क्वॉड बाबत काय सांगशील? सध्याच्या घडीला जी तुझी कंटिन्यू रेग्युलर टीम आहे ती पूर्ण अवेलेबल आहे का आज या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये? नाही आज आहेत सगळे. त्यामुळे बघू 100% द्यायचा प्रयत्न करू. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला देखील असतील या मॅचसाठी. टॉस बॉक्स मधून माहिती आली. टॉस इथे जिंकलाय सोना सिद्ध धाटव या संघाने आणि प्रथम निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. जाऊया लगेच सुरू असलेल्या मॅचच्या दिशेने. ऑन गोईंग मॅच कडे आपण बोलतोय. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. उत्तरार्धामध्ये पहिल्या 30 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे 26 धावेची टीम कौलवाडी या संघाला. अभि मेहतर आणि त्याच्या साथीला सौजन्य पायकर हे 2 बॅट्समन आघाडीला आल्यात. पहिलाच बॉल बॅटॉन सेटला डीप स्क्वेअर एक रिजनला बॉल ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय पहिलाच बॉलवर चौकार. पहिलाच बॉलवर अभि मेहतराच्या बॅटमधून चौकार येतोय. देखना फटका एक्झिक्यूट त्यानं केला. पहिल्याच बॉलवरती चौकार. चौकाराच्या मदतीनं खातं खोलले. 4 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
इथून 29 बॉल मध्ये 22 धावेची आवश्यकता असणारा अक्षय राठोड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. यावेळेस विकेट करायचं होतं, शरीरावरती हा वेग घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे शॉर्ट फाईन लेग रिजनचा क्षेत्ररक्षक वेगाला बॉल वरती आला, आडबेल फेकेल तत्वरती एक सिंगल सहजरित्या कंप्लीट करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 5 धावा धाफलकावरती सौजन्य पायकर आणि अभि मेहतर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. अभि मेहतरनं पहिला बॉल वरती चौकार लगावला, इरादे त्याने आपले स्पष्ट केलेत मैदानाच्या आतमध्ये. 26 धावांचं टार्गेट सेट केलं. पहिल्या 2 मध्ये तर 5 आल्यात. ओपिच बॉल हलक्यातनं स्टेअर केला, क्षेत्ररक्षक कव्हर रिजन मध्ये वेगानं बॉल वरती येतोय. अडबेल फेकेल तत्वरित एक सिंगल सहजरित्या कंप्लीट केले जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. 6 धावा दाफलकावरती आला, अर्थात जिथून 27 बॉल मध्ये 20 आवश्यकता टीम गौलवाडी या संघाला. लो फुलटोस बॉल आडबा पाटॉन सेटला देखना फटका एक्झिक्यूट केला. शॉर्ट स्क्वेअर रिजनचे क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल आले, एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा दाफलकावरती आल्यात. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना टीम खैरवडी या संघ फुलटोस बॉल शपलून आडबा पाटणा खेळत होतं. पाठच्या रडार मध्ये बॉल येत नाही. एक सिंगल पुनश्च कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्ड वरती धावा 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला 5 बॉलचा मैदानाच्या आतमध्ये खेळ संपलाय. पहिला बॉल वरती चौकार आला, त्यानंतर पुढच्या 4 बॉल वरती प्रत्येकी सिंगल येत असताना आपण पाहिल्या. अशा एकंदरीत पहिल्या 5 बॉल मध्ये 8 धावा खर्च केला गोलंदाज अक्षय राठोड या गोलंदाजानं. वेगवान बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बराचसा दूरवर असणारा हा बॉल अंपायरानं दर्शवला की हा वाईट बॉल आहे. अवांतरी धाव स्कोर कार्ड वरती येते. अवांतरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 धावा मैदानाच्या आतमध्ये लगावण्यात आल्यात. पहिलं षटक जिथे मार्गस्थ असताना अक्षय राठोड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. 26 धावा रोखायच्या होत्या पहिल्या 30 बॉल मध्ये. पहिलाच गोलंदाज हा मात्र महागडा राहिलेला आपण पाहिला. यावेळी साडबा बॅटन ऑन साइडला बॅकवर्ड स्पेल रिजन मध्ये मोठा फटका एक्झिक्यूट केला बॅट्समन अभि मेहतरनं. हा येतोय देखना दर्जेदार क्लासिकल चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. तत्पूर्वी षटक क्रमांक पहिले इथे संपुष्टात येतोय. पहिला 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 6 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावसंख्या 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. इथून 24 बॉल मध्ये 13 धावेची आवश्यकता असणाऱ्या टीम गौलवाडी या संघाला. सोनार सिद्ध दाटव चला आपला निर्णय लगेचच कळवा. सोनार सिद्ध दाटव टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपला निर्णय लगेचच आपण कळवायचा. टॉस आपण जिंकला. मॅचची एकंदरीत जर विचार केला तर समाप्तीकडे वळत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 24 बॉल 13 ची आवश्यकता. गोलंदाज मागवरती गोलंदाज करण आपल्याला पाहायला मिळतील. करण मोरी गोलंदाजी झाले. बॅटिंग साठी सुद्धा ऍज अ फिनिशरच्या भूमिकेमध्ये ते आले होते. आता मात्र गोलंदाजी करायचे. पहिलाच बॉल स्विच हिट्स. सौजन्य पायकरचा फटका बसलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉल वरती आला. टिपला झेल धक्का क्रमांक पहिला सौजन्य पायकर मागचे डग आउट. पहिलाच बॉल वरती लोअर फुलटोस बॉल डावकरी आताच्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा केला. फटका इथे मात्र क्षेत्ररक्षकाचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धक्का बसला. पहिला सौजन्य पायकर मैदानाच्या बाहेर परतलेत. पहिला बॉल वरती करण मोरीनं विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. 13 अंकावरती पहिला धक्का बसला टीम गौलवाडी या संघाला. तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना बॅटिंग साठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. सनी वरणकर. सनी वरणकर ज्यांना पहिल्या पूर्वार्धामध्ये खऱ्या अर्थानं बॅकफूट वरती ढकललं टीम खैरवडी या संघाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसरा स्पेल हाताळण्यासाठी आल्यानंतर अवघ्या 4 धावा त्यानं खर्च केल्या. अर्थातच पहिल्या 12 बॉल मध्ये त्यानं अवघ्या 6 धावा गोलंदाजी करत असताना खर्च केल्या. सध्याच्या घडीला तो मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 बॅटिंग साठी दाखल झाला. महत्वपूर्ण भूमिका तो आपल्या खांद्यावरती घेतोय आणि अगदी यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला तो बॅटिंग साठी आला. इथून 23 बॉल 13 ची आवश्यकता टीम खैरवाडी या संघाला. पहिलाच बॉल हलक्यातून स्टेअर केला. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक विज्ञान येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अडवतील फेकतील तद्वर येथे एक सिंगल सहजरित्या प्राप्त करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून 22 बॉल 12 ची आवश्यकता टीम गौलवाडी या संघाला.
अभि मेहतर 2 चौकाराच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 4 बॉल फेस करत असताना 10 धावा या त्याच्या बॅट मधून सुद्धा आल्या. यावेळेस अडबा बॅट सेटला फटका एक्झिक्यूट केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आला. त्यावर धावा निश्चित करण्यात आला. 2-2च्या पद्धतीनं स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावा धाव फलकावरती आहे. तिथून 21 बॉल 10 ची आवश्यकता आहे. सोनार सिद्ध दाटा संघ चला आपला निर्णय लगेचच कळवा. 21 बॉल 10 ची आवश्यकता आहे. फुलटोस बॉल हलक्या हाताने स्टेअर केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळेल. वाडी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वैगन बॉल वरती आला. अडवेल फेकील तद्वर इथे एक सिंगल सहजरित्या कंप्लीट करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 आले. तिथून 20 बॉल 9 ची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय सनी वरणकर. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल पाटणा सेटला खेळायचं होतं. बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाही. या यष्टीरक्षकाचा वेध घेणार हा बॉल डॉट घोषित केला जातो. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबतो. स्कोर कार्डवरती धावा 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 बॉल इथून 9 ची आवश्यकता आहे. ही संपूर्ण स्पर्धा ड्रीम्स क्रिकेट .in या वाहिनीवरती संपूर्णतः लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्याचबरोबरीनं आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण श्री साई स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसिडर षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. श्री साई स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसिडर व्हॉइस ऑफ नेटिव्हली कल्याण प्रथमेश ठाकूर सरांना आपण ऐकतोय. त्याचबरोबरीनं लगातारचे 6 दिवस ऍज अ स्कोरर ऍज अ कॉमेंटेटर म्हणून उमेशजी साळुंके सर सुद्धा आपल्याला या मैदानावरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. 17 धावा धाव फलकावरती आहे. तिथून 18 बॉल विजयासाठी 9 ची आवश्यकता. अभि मेहतर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अभि मेहतरने एकंदरीत जर विचार केल्यानंतर 6 बॉल फेस केले. त्याच्या बॅटमधनं तब्बल 13 धावा आल्या. 2 चौकाराच्या मदतीनं तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी गोलंदाज मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. टीम खैरवाडी या संघाच्या माध्यमातून अनुज मोरे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 18 बॉल 9 ची आवश्यकता आहे. अनुज याला मात्र गोलंदाजी करण्याची संधी दिली आहे. अभि मेहतर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग 2 चौकाराच्या मदतीनं 6 बॉल 13 धावेवरती खेळतोय. 18 बॉल 9 ची आवश्यकता आहे. वेगवान बॉल हलक्यात स्टेअर केलं. गलेरीचा क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती येतोय. त्याच्या वाख्याच्या बाहेर बॉल राहिलाय. निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. अभिच्या बॅटमधनं हा 3रा चौकार. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्ड वरती धावा संख्या 21 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. इथून 17 बॉल 5 ची आवश्यकता आहे. चला सोनार सिद्ध दाटाव संघ आपण आपला निर्णय कळवा. सिद्धू मोरे आपणास विनंती करतो की आपला निर्णय अजून सुद्धा पेंडिंग आहे. गोलंदाज पुन्हा अनुज दाखल झालेत. ओपीश बॉल समोरच्या दिशेला देखना फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये दिनेश जटार बॉल वरती अक्षय राठोड आपल्याला पाहायला मिळाले. जेली ते सुटला. 1 धाव इथे अर्जित करण्यात आली. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 22 या आकड्यावरती. 22 धावा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आहेत. जिथे गोलंदाजी करत असताना अनुज आपल्याला पाहायला मिळतात. 4 ची आवश्यकता आहे. वेगवान बॉल शरीरावरती आढळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉटबॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. डॉटबॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबतोय. स्कोर कार्डवरती धावा 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 बॉल 4 ची आवश्यकता आहे. पुन्हा अनुष गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. यावेळेस फुलटोस बॉल यष्टीरक्षक फंबल झालेत. बॉल निघून चला. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे इथे मॅच जिंकली टीम गौलवाडी या संघानं. विजयी संघाचं अभिनंदन. त्याचबरोबर पराभूत झालेल्या संघाचं खूप सारे आभार. चला सोनार सिद्ध दाटाव संघ आपण टॉस जिंकला. अजून सुद्धा निर्णय कळवला नाही. मॅच इथे समाप्त झाली. त्याचबरोबर प्रत्येक टीमला विनंती करूया ज्यावेळेस आपण टॉसला याल त्याच वेळेस आपला निर्णय सुद्धा त्याच क्षणाला कळवायचा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अगदी ठरतोय ज्यानं
डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना अवघ्या 4 धावा खर्च केल्या, 3 विकेट ज्यानं मिळवल्या तो हर्ष महागावकर ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. चला हर्ष महागावकर, आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब स्वीकारा. चला सोनार सिद्ध दाटाव संघ, आपण खूप सारा वेळ खर्च करता